आम्ही इथे त्रिचीमध्ये आहोत. उत्तर चेन्नईतील पेराबूर व्यतिरिक्त जोसेफ विजय येथून निवडणूक लढवत आहेत. मला येथे हे निदर्शनास आणले पाहिजे की त्रिची हा एक मतदारसंघ आहे जिथे सुमारे 25% अल्पसंख्याक लोकसंख्या आहे आणि तरुणांची मोठी संख्या आहे आणि याचाच फायदा घेण्याची त्यांना आशा आहे. लोक खूप त्रास सहन करत आहेत, ते सतत त्रास सहन करत आहेत. त्यामुळे थोडं तरी बदललं पाहिजे. जे आहेत आणि जे चांगल्या परिस्थितीत आहेत ते तसेच राहत आहेत. तळागाळातील लोकच खूप त्रास सहन करत आहेत. सगळ्या वस्तूंच्या किमती वाढवल्या तर काय काय करता येईल. लोकांबद्दल कुणीच विचार करत नाही. मतदान केलं तरी दुकानात आपल्यालाच जावं लागतं. काय उपयोग? लोकांसाठी कोण करते? कुणी काही करतंय असं वाटत नाही. समजतंय का? तामिळनाडूच्या लोकांच्या रक्तात 30% अल्कोहोल मुरलेलं आहे. हे लोक महिन्याला 1000 रुपये देतो असं म्हणतात. ते 1000 रुपये म्हणजे एका माणसासाठी पुऱ्या जाणारी विचार करते. मग लोकांची मानसिकता कोणत्या पातळीवर असली पाहिजे? पारंपरिक तिमुका DMKलाच मत देऊ. DMKला दोष देता येणार नाही. लोकांसाठी निदान बरंच काहीतरी केलं आहे. तिथे कुठे चूक होत असेल तर त्याला एक आरोप म्हणता येणार नाही. यावेळी इथे जिंकून यायला पाहिजेत, तीच आमची इच्छा आहे. उदयनिधींच्या डोळ्यात खोटेपणा नाहीये. बोलताना ते एकदम पटकन आणि शार्पपणे बोलतात. काही असलं तरी ते बरोबर बोलतात. विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर पुढच्या एका सेकंदातच त्यांच्या तोंडातून येतं. कोणताही लबाडपणा, फ्रॉड डोळ्यांत दिसत नाही, वागणुकीतही दिसत नाही. ते आले पाहिजेत. हरकत नाही. आम्ही दोघांनाही मत देऊन पाहिलं आहे. दोघांकडूनही आम्हाला काही सकारात्मक परिणाम मिळाला नाही. आम्ही तरुणांनी त्याचा विचार केला होता, मग ते शिक्षण असो किंवा आज आम्ही नोकरीसाठी जे कष्ट करत आहोत ते असो, त्यांनी यापैकी कशाकडेच लक्ष दिलं नाही. त्यांचं सगळं काही आम्हाला गुंडगिरीसारखंच वाटतं. आमचा व्ह्यू, माझा पर्सनल माझा व्ह्यू, पण आमचा विश्वास आहे की ते चांगलं करतील. संधी येऊन तर पाहूया. 5 वर्षच तर आहेत. महागाई कमी करायला हवी एवढं असलं तरी आमच्यासाठी पुरेसं आहे. हे फ्री असं देऊन सगळ्याच गोष्टीचा दर वाढवून ठेवतात. आम्हाला काही फ्री नको आहे. आमच्यासाठी व्यवस्थितपणे काम केलं तरी पुरेसं आहे. लोकांनी काळजी घेतली तरी पुरे. बेरोजगारांना काम दिलं तर ते पण